नमस्कार. पपईच्या खोडाची जाडी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? जाडी वाढली तर फळांची संख्या वाढेल, फळाची साईज वाढेल, फळाची साईज वाढली, फळाची जाडी वाढली तर उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या पपईचं उत्पादन वाढवायचं आहे तर तुम्हाला खोडाची जाडी वाढवावी लागेल. मग खोडाची जाडी वाढवण्यासाठी 90% लोक 0,34 देतील, 12x0 देतील, फॉस्फरिक ॲसिड म्हणजे थोडक्यात स्फुरदयुक्त खताचा वापर केल्यामुळे पेंदा वाढतो. स्फुरताने मुळ्या तयार होतात, पेंदा वाढतो. पण तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा पेंदा वाढवायचा आहे, नैसर्गिकरित्या शेतातील जलतत्व बॅलन्स करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या शेतात असलेल्या पपईला जी तुम्ही नळी ठेवता ड्रिपची, त्या नळीचं प्लेसमेंट प्रॉपर असलं पाहिजे. जिथपर्यंत तुमचं झाडाचं पान जातं त्या पानाच्या खाली तुमची नळी असली पाहिजे, किंबहुना त्याच्या थोडी दूर पण असली तर काही हरकत नाही. हो, झाडाला बघा मुळाला फक्त ओलावा लागतो, पाणी लागत नाही. नळी दूर राहिली तर मूळ तिथपर्यंत पोचून जाईल. मूळ तिथपर्यंत पोचलं म्हणजे थोडक्यात मूळ लांबलं. ज्यावेळेस मूळ लांबेल तेव्हा इथलं मूळ जाड होईल, आणि इथलं मूळ जाड झालं तर पेंदा जाड होईल. आणि पेंदा जाड होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे नळीची प्लेसमेंट महत्त्वाची. म्हणून मित्रांनो, तुम्हाला नैसर्गिकरित्या जर तुमच्या पपईचा बुंधा वाढवायचा आहे तर तुम्हाला तुमच्या पपईची आपण ड्रिपची नळी ठेवतो ती नळी सरकत दूर नेली पाहिजे. सर हे असं हलतं, याच्याने काही प्रॉब्लेम? हलल्यामुळे ट्रेस येतो, दाबलं पाहिजे, डॅमेज होत असते. तर मग आता त्याला असं दाबून ॲक्च्युली जो बेड करतो, बेड हा प्रॉपर प्रेस झाला पाहिजे. बेड म्हणजे बेड सारखा बेड असला पाहिजे. आपले बेड असे असतात है ना. बेड म्हणजे आपण आपला कसा बेड असतो, प्रॉपर बेड असतो. हा, बेड प्रॉपर बेड सारखा बेड असला पाहिजे. बेड प्रॉपर प्रेस असला पाहिजे, प्रेस झालं पाहिजे, जेणेकरून पाणी वरून दिलं तर पाणी एकसारखं खालपर्यंत गेलं पाहिजे. या ठिकाणी थोडीशी माती आपली जाड असल्यामुळे, काळी असल्यामुळे पाणी असं खालपर्यंत जाणार नाही. म्हणून बेड हा प्रॉपरच असला पाहिजे. बेड हे जे हलतंय असं चेपून द्यायला चेपून दाबावं लागेल. ट्रेस येतो ना, ट्रेस येतो ना, 2-3 लावून असं दाबायला लावतो. बिलकुल पाणी चालू असताना दाबायला लावतो, म्हणजे ते दाबायला लावा.